तुकोबा यांची पालखी सध्या पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे आणि या ठिकाणी आता लेनिकांच्या बऱ्याचशा पुढे ही पालखी आता जात आहे आणि रस्त्यावरती लाखोच्या संख्येने या ठिकाणी जे पंढरपूरला जाणारे भाविक भक्त आहेत ते सध्या या पालखीमध्ये दाखल झालेले आहेत आणि लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त दाखल झाले आहेत आणि या ठिकाणी ज्या परिसरामधील जे नागरिक आहेत या पंचक्रोशीतील हे देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने जगद्गुरूंच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी आणि त्या दर्शन करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत आणि या परिसरामधील काही नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय कशा पद्धतीच्या पालखीचे आपण स्वागत करताय, काय वाटतंय संत जगद्गुरू तुकोबा यांची पालखी इथे येते। आज माझं नाव चितळी चौधरी, राहणार सोतापडी। संत जगद्गुरू महाराजांची पालखी येत आहे तर आम्ही सकाळी 9-9:30 वाजल्यापासून त्या पालखीची वाट बघत आहोत आणि अतिशय आनंदमय भक्तिमय वातावरण इथे तयार झालेलं आहे। सर्व ग्रामस्थ परिसरातील सर्वच आजूबाजू गावातील लोक इथे आलेले आहेत आणि सुदर्शन युवा मित्र मंडळातर्फे आम्ही मेडिकल किट, त्याच्यानंतर फरसाण, बिस्किट असं विविध गोष्टींचं वाटप वारकऱ्यांसोबतच इथल्या परिसरातील ज्या 5-6 दिंडी आहेत त्यांनाही करण्यात आलेलं आहे। या येत्या दिंडीमधील लोकांसाठी काय सुविधा केली आहे, काय भक्तांसाठी काय सोय सुविधा केली आणि पालखी पुढे सरकल्यानंतर जी स्वच्छतेच्या संदर्भात जो प्रश्न उद्भवतो त्यावरती काय करतात? मागील 3 ते 4 वर्षापासून आम्ही पालखी मार्गाची स्वच्छता करत आहोत। ज्यावेळी सर्व भाविक इथून निघून जातात त्याच्यानंतर सुदर्शन युवा मित्र मंडळ आणि ग्रामपंचायत सोतापडी यांच्यातर्फे तसेच आदर पुनावाला यांच्या सहयोगाने आम्ही पालखी मार्गाचं स्वच्छता अभियान राबवत असतो। पूर्ण पालखी मार्ग हा स्वच्छ करून घेत असतो। या ठिकाणी आपण पाहू शकतो की लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त दाखल झाले आहेत। आपण आणखीन काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया, काय सांगाल जगद्गुरूंची पालखी येते, काय आपण या ठिकाणी नियोजन केले, काय उत्साह आहे, काय वाटतं? खरं तर संत तुकाराम जगद्गुरू महाराजांच्या पालखी निमित्त खूप वेगवेगळे उपक्रम आपण राबवतो। आपण वारकऱ्यांना प्रथम उपचार किट असेल, बिस्किट असेल, त्यानंतर चिवडा असेल आणि खरं तर आमची सर्व मित्रमंडळी हे निर्मलवारी अभियानामध्ये यवत, वरवण आणि उंडवडी या ठिकाणी सहभागी असतात। रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण स्वच्छतेचं काम करतात। वारी गेल्यानंतर सुद्धा आम्ही हा सगळा परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो आणि हिंदू धर्माची जी पताक आहे ती तेवत राहण्यासाठी आम्ही सर्वजण, सर्व कार्यकर्ते, सर्व मित्रपरिवार प्रयत्न करत असतो। या ठिकाणी आणखीन काही आहेत नागरिक, आपण यांच्याकडे जाणून घेऊया। काही काय सांगाल, जगद्गुरूंची पालखी इथे दाखल होते, काय भावना आहेत, काय वाटतं? वारी म्हणजे एक काय म्हणतात भगवंताला भेटण्याचं एक रूप असतं की लोक तहान भूक विसरून महिनाभर वारीत जातात आणि त्यांची सेवा आम्हाला करायला मिळते तर आम्हाला खरंच यांची सेवा म्हणजे ईश्वर सेवा, जनसेवा म्हणजे ईश्वर सेवा, वारकऱ्यांची सेवा करणे हेच आमचं परम भाग्य आहे आणि आम्हाला याच्याबद्दल खूप छान वाटतंय की आम्ही वारकऱ्यांच्या भक्तिभावात आम्हालाही तो एक दिवस आनंद भेटतोय। या ठिकाणच्या ज्या भावना आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेतले, काय आहे आणि यांच्याकडून आपण जाणून घेतलं आहे। काय सांगाल, तुम्ही वारीमध्ये दाखल झालात, काय वाटतं जगद्गुरूंची पालखी? मोठा आनंद वाटतोय, लय मोठा सोहळा। या ठिकाणी आपण पाहू शकतो, या ठिकाणी जे लाखोच्या संख्येने इथे भाविक दाखल झालेले आहेत आणि ज्या जगद्गुरूंची पालखी या ठिकाणाहून जाताना आपल्याला दिसते ती पालखी आता पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे आणि या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी आहे रस्त्यावरती। पोलिसांकडे मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडनं देखील मोठा बंदोबस्त करण्यात आले। या ठिकाणी भाविकांनी रस्त्यावरती दर्शन घेण्यासाठी जगद्गुरूंच्या पालखीचं आगमन आपण पाहू शकतो। या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी दाखल होते। या ठिकाणी रस्त्यावरती या परिसरातल्या लोकांनी पालखीचं असं भव्य दिव्य असं स्वागत रस्त्यावरती करताना देखील पाहायला मिळते। या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी रस्त्यावरती जगद्गुरूंच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी नागरिक जमा होताना पाहायला मिळतात। भव्य दिव्य असा सोहळा आहे जगद्गुरूंच्या पालखीचा। या ठिकाणी पाऊले चालती पंढरीची अशा प्रमाणे ही पालखी जगद्गुरूंची आता पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे। LS मराठीसाठी दीपक जाधव, पुणे।